वीरेंद्र बाबरे पालघर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, कमी वयामध्ये जास्त मोठी उंची गाठलेला असा खेळाडू आपण पाहतात. अनेक टुर्नामेंट ज्यांनी गाजवल्या, अनेक मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडलेला हा खेळाडू आपण पाहतात वीरेंद्र बाबरे. यावेळेस तर त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर दीपेश यावेळेला त्यांच्या स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला दीपेशला पाहतोय. स्ट्राईकला एक चांगला खेळाडू सागर दुमाडा आलाय गोलंदाजी मार्कवरती. सामन्याला सुरुवात होत आहे. पॉवर प्लेचं बंधन आणि पहिलं षटक प्रगती पथावर. चेंडू चांगला फटका आहे. चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय. थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक संघाला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि ह्या 2 धावा हे आपण धावफलकावरती पाहू शकाल. संघाचा श्री गणेश झालाय. नक्कीच यावेळेस मॅचमध्ये मजा येणार आहे, कारण बिग बॅटल असेल, कारण दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ हे नावाजलेले आहेत. एकीकडे शिवनेरी रोडखड ब संघ आहे, तर एकीकडे जय बजरंग सातपाटी ब संघ आहे. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू उडवलाय. आलाय वीरेंद्र बाबरे नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण केल्या. त्यानंतर या चेंडूला पाहिलं, निहाळलं आणि चेंडू सीमारेषा क्लिअर झाला. यावेळेस अप्रतिम फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथून आलाय वन बाउन्स चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस जर आपण पाहिलं 3 चेंडूंमागे जर पाहिलं 12 धावा ह्या खर्च केल्या गेल्या सागरच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. इथून आपण पाहिलं तर एक ब्रँड सातपाडी गावातील मॅन फ्रॉम सातपाडी वीरेंद्र बाबरे. यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू पुन्हा एकदा क्लिअर करेल का? इथून जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय चौकार 4. नक्कीच इथून आपण पाहिलं चौकार आलाय. धावसंख्येमध्ये भर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आणि 4 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जर आपण चेक केलं तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. इथून चांगला फटका. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघूया दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय. यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेला 2 धावा या परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 18 या आकड्यांवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि 5 चेंडूंमागे जर आपण पाहिलं तर नक्कीच 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं सागर गोलंदाजी मार्कवरती आहे. थोडासा महागडा ठरतोय, परंतु वीरेंद्र बाबरे एक चांगला फलंदाज. यावेळेला काय कमालीचा फटका. घुटना टेक तमाशा देख. इथूनही चेंडू सीमारेषेत जवळ जातोय आणि यावेळेस आपण पाहिलं चौकारलाय. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. इथून पहिलं षटक महागडं ठरलं, कारण 22 धावा पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल फलंदाजी. वीरेंद्र बाबरे ऑन फायर झालाय. येईल पुढील गोलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर. थँक्यू डीजे, थँक्यू. इथून बघूया गोलंदाजी मार्कवरती तपन आलाय. गोलंदाजी मार्कवरती इथून दुसरं षटक प्रगती पथावरती. इथून फील्ड अरेंज केली गेली 38 सर्कलच्या बाहेर आणि यावेळेस तपनला बोलवलंय. पहिल्या षटकात 22 धावा खर्च केल्या गेल्या. वीरेंद्र बाबरे ऑन फायर आपण पाहिलंय. काही कमालीची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. आज हे मैदान गाजवतोय. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून आपण पाहिलं तर कुठलाही संपर्क झाला नाही. यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय.
कुठेतरी मात्र पाहिला चांगला चेंडू हाताळला गेलाय तपनच्या माध्यमातून. इथून कमबॅक करेल का, आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलं जाईल का तपनच्या माध्यमातून आपण पाहूया. यावेळेस मात्र उडवलाय परंतु बघूया विरेन यावेळेस षटकार येतोय. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. लाईन टच षटकार आपण पाहिला यो. यावेळेला मात्र कुठेतरी मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय तो म्हणजे दीपूच्या बॅटमधून. यावेळेस आलाय षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस एकापेक्षा एक भारी वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. तर दीपू बोलते मी कुठे कमी नाही, मी षटकार मारू शकतो. आणि यावेळेस त्याने तो षटकार मारलाय परंतु इथून फटका फसलाय. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. तपन मात्र अप्रतिम चेंडू हाताळतोय. दीपूच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. विकेट चौथे पतन गॉन डीजे ऑन. थँक्यू डीजे. यावेळेस न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण करणला पाहू शकाल दीपेशच्या जागेवरती. नक्कीच धावफलक जर चेक केलं तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु धावबाज मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय कमालीचा क्षेत्रक्षण, तितकाच चांगला थ्रो आला होता परंतु फलंदाज पोहोचलाय. एक धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर. आणि धावफलक जर आपण चेक केलं तर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू वॅकेनेराला चेंडू क्लिअर करताय. रिवर्स फटका, इथून मात्र आलाय षटकार. आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जर आपण चेक केलं तर आतापर्यंत 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. फटकेबाजी करताना आपण वीरेंद्र बाबरेला पाहतोय. यावेळेला स्विचिट केलाय. वॅकेंड एरियाला मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून षटकार पाहायला मिळालाय. आणि आजचं हे सत्र, आजचा दिवस मात्र आपण पाहिलं तर नक्कीच सतपाटी हा संघ गाजवतोय. यावेळेस कमालीची खेळीच पाहायला मिळते. इथून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. यावेळेस आलाय चौकार आणि त्या चौकार धावसंख्येमध्ये भर 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं इथून तर रवींद्र बाबरे सर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतात. महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची ओळख आहे तर नक्कीच आज ते धावफलक जर आपण चेक केला तर 39 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहिला रवींद्र बाबर सर आहेत गोलंदाजी मार्कवरती आलेत. बघूया पुढचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. यावेळेस फुलटो चेंडू आणि त्या चेंडूला मात्र फिरकवण्याचं सोडून यावेळेस एस टी उद्ध्वस्त. कारण स्वतःवरती निराश, कारण यावेळेला काय कमालीचा चेंडू होता, बोनस होता. विकेटचं पतन गॉन डीजे. थँक्यू डीजे.
न्यू बॅटर आपण जर पाहिलं इथून तर नक्कीच करणच्या जागेवरती मनीषला बोलवलं गेलंय. इथून बघूया मनीष दाखल झालाय, परंतु आपण पाहिलं तर आपली आक्रमकता दाखवतोय तो म्हणजे वीरेंद्र बाबरे. यावेळेस काही कमालीचा फटका इंटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल होते, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. एक धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिलं तर एकने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते ती म्हणजे बघूया इथून रिक्स आहे, परंतु एक धाव परिपूर्ण. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या एकने पुढे सरसावली आणि जाऊन पोचली ती म्हणजे एकंदरीत 41 आकड्यावरती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. कुठेतरी जर आपण पाहिलं चांगलं क्षेत्रक्षण झालं होतं, परंतु प्रॉपर थ्रो पाहायला मिळाला नाही. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. रवींद्र बाबर आपण पाहतात अप्रतिम गोलंदाजी आणि रवींद्र सरांच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस डॉट चेंडू आलाय. हे षटक मात्र अप्रतिम ठरलं गेले, परंतु बघूया अजून 3 चेंडू शेष आहेत या षटकातील. यावेळेस मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेत, वीरेन चेंडूच्या खाली येतोय. इथून मात्र हा झेल धरती मातेला दान केला गेला आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केला गेला. तर मात्र हा झेल धरती मातेला दान करताना आपण पाहू शकाल. धावफलक दोन्ही पुढे सरकलं जाते आणि जाऊन पोचते 43 या आकड्यावरती. 2 धावा खर्च केल्या गेल्या, तिथून जर आपण 4 धावा 4 चेंडून मागे खर्च केले तर 1 विकेट्स आपल्या नावावर नोंदवलाय. हे मात्र एक निर्णायक षटक ठरलंय, चांगला षटक पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा आपण पाहिलं तर नक्कीच वीरेन चेंडूच्या खाली यावेळेस मात्र प्रॉपर हा झेल टिपला गेलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर एकच विकेटचा पता. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन डीजे. थँक्यू डीजे न्यू मॅन. मैदानाच्या आतमध्ये आपण दिवेशला पाहतोय. यावेळेस दिवेश मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला इथून एकंदरीत तर नक्कीच मनीष बॅक टू द पॅव्हिलियन परतावा लागला आणि त्याच्या जागेवरती आपण दिवेशला पाहतोय. इथून मात्र बघूया षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. उलटो चेंडू होता यावेळेस, परंतु पाहायला बघूया चेंडूला दिशा दाखवली. 1 धाव परिपूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु नाही. एका धावेवर समाधान. वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेस वाईट +1 म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि आपण पाहू शकाल इथून धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, परंतु त्या चेंडूला फिरकवलाय. इथून आलाय 51 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे. वीरेन आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक हे वीरेनच्या माध्यमातून हाताळलं जाईल. स्ट्राईकला आपण पाहतात दिवेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नक्कीच वीरेंद्र बाबरे. तर एकीकडे आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय यावेळेला वीरेनला. पुढचे 6 चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळले जातील. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत धावफलक जाऊन पोचले 51 या आकड्यावरती.
यावेळेस काय कमालीचा चेंडू हाताळलाय, अचूक लाईन येत आहे, ते थर्रार चेंडू होता, पण नाट वेग आहे विरेनकडे आणि त्याच अनुषंगाने चांगला चेंडू हाताळला गेलाय. एकंदरीत आपण पाहिला डॉट चेंडू आलाय, कारण धावफलक जर आपण चेक केलं तर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस वीरेंद्र बाबरे बघूया, मात्र शेवटच्या हाणामारीचं षटक, परंतु दोनही मातंबर खेळाडू आहेत. दिवेशलाही आम्ही पाहिलंय चांगली फटकेबाजी करताना, परंतु म्हणतात ना कागदोपासून स्ट्रॉंग असून चालत नाही. यावेळेस चांगला खेळ महत्त्वाचा असेल. नोमान्स लाडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, इथून एकच धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जावण पोहोचेल 52 या आकड्यावरती. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, शेवटचे षटक प्रगतीपथावरती आणि शेवटचे अंतिम 4 चेंडू असतील, परंतु या 4 चेंडूंवरती प्रहार केले जातील का वीरेंद्रच्या नावाने बघूया यावेळेस काय करेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर विस्फोटक फलंदाजी करतोय. यावेळेस वीरेंद्र बाबरे फेवरेट शॉट, इथून आपण पाहिलंय काय कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा पार 6 डीजे. थँक्यू डीजे. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच हे मैदान गाजवते वीरेंद्र, कारण अप्रतिम खेळी साकारले गेले. यावेळेस धावफलक जर आपण चेक केला तर नक्कीच जाऊन पोचले 58 या आकड्यावरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वीरेंद्र बाबरेसारखा एक फलंदाज याला रोखावा लागेल. हा विकेट्स तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, परंतु बघूया काय असेल या मॅचचा निकाल, काय घडेल आणि काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस तेच थर्रार अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, इथून मात्र काम बॅक केलाय डॉट चेंडू, आणि हे चेंडू महत्त्वाचे असतील कारण 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अवघ्या 4 षटकांचा सामना आहे, परंतु अप्रतिम फटकेबाजी पाहिलाय विरूच्या माध्यमातून. येणाऱ्या ह्या 2 चेंडूंमागे मोठे प्रहार केले जातील की एक निर्णायक ठरतील हे चेंडू वीरेंच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका फसलाय, इथून मात्र हा झेल धरती मातेला दान केलाय, गरिबी में आटा गेला. इथून म्हटलं जातं ना अंथरूण बघून हातपाय पसरावे लागतील, परंतु एक मोठा झेल मात्र यावेळेस हा मोठा गडी होता. हा झेल तुमच्यासाठीही महत्त्वाचा होता आणि तो तुम्हाला झेल टिपता आला नाही. हाच खेळाडू आहे ज्याने मैदान गाजवलंय आणि त्याला जीवदान मिळते. म्हणतात ना ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळतंय त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास दुगणा होतो आणि त्या दुगण्या आत्मविश्वासाने तो मैदानाच्या आतमध्ये खेळत राहतो. तेच काम यावेळेस झालंय, जीवदान मिळालंय. शेवटचा चेंडू असेल, 5 चेंडूंचा खेळ झालाय. येणाऱ्या या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार केला जाईल का, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल का, बघूया. नक्कीच हे तुम्हाला महागात पडेल आणि ते झालंय. इथून मात्र झेल कॅरी करणं महत्त्वाचं होतं. आलाय षटकार, धावसंख्येमध्ये भर, धावफलक 66 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात, 67 विन. तर बघूया वीरेंद्र बाबरे 52 रन ऑन दी 50 रन 2 रन ह्या वीरेंद्र बाबरेच्या 13 चेंडू आणि 52 धावेची खेळी साकारली गेली. अप्रतिम विस्फोटक फलंदाजी, मॅन फ्रॉम सातपाडी वीरेंद्र बाबरे अप्रतिम खेळी साकारले.
चला 2 बॅटर पाठवायचे आहेत. तसंच 66 धावा धावफलकावरती 67 विन 67 रन बनवायचे आहेत. त्या म्हणजे शिवनेरी रोडखड बस संघाला. इथून बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. तर चला 2 फलंदाज आपण लगेच पाठवायचे आहेत. सागर आणि रवींद्र ही जोडी आपण पाहत आहेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं ते वीरेंद्र बाबरे गोलंदाजी मार्कवरती. इथून जर आपण पाहिलं यावेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती एक मोठी विकेट. सागर दुमाडा बॅक टू द पवेलियन परतावा लागेल आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आहे. विकेटचं झालंय पतन कान डीजे. थँक्यू डीजे. सागर मात्र स्वतःवरती निराश असणार कारण महत्त्वपूर्ण भूमिका निभावणं गरजेचं होतं आता. कारण यावेळेस गरज होती संघाला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्या विकेट गमावलाय. यावेळेस त्याच्या जागेवरती शेखरला आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय. तर एकीकडे विस्फोटक फलंदाज तर एकीकडे विस्फोटक गोलंदाज आपण पाहत आहेत वीरेंद्र बाबरे. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. बघूया इथून मात्र पाहिलं तर एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण पाहिलं तर यावेळेस जाऊन पोचला 1 या आकड्यावरती. 1 या धावेने संघाचा श्रीगणेशा झालाय. ये धंदा करायची गरज काय मला सांग. 2 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत तर 1000 लफडी करायला लागलाय. यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहू शकाल. इथून 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 67 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतायत शिवनेरी रोडखड बस संघाला. कुठेतरी आपण पाहिला विस्फोटक फलंदाजी 52 धावा 13 चेंडून मागे वीरेंद्र बाबरे काही कमालीची खेळी साकारली गेली. यावेळेस तेच थर्रार चेंडू तितकाच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र थोडासा बेट झालाय. नितेश मात्र यावेळेस तो झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता परंतु कुठेतरी मात्र हा झेल धरती मातेला दान केला गेला आणि यावेळेस मात्र 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोचते 3 या आकड्यांवरती.
आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडूंमागे सिंगल धावा. वेळेस कटक्याला चेंडूला चांगला फटका पाहायला मिळालाय. इथून आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा काल तितकाच चांगला थ्रो येतोय, परंतु आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 2 पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. यावेळेस विकेटचा फटका, तोही सक्सेसफुली. यावेळेस आलाय चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती मितेश आपण पाहू शकाल. इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय, परंतु बघूया कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. चौकार पाहिलाय रवींद्र सरांच्या माध्यमातून. चला, साई सुदर्शन गोटरपूर संघाचा कर्णधार आपण या. आम्ही लॉस करतोय. तर इथून जयभद्र सातपाटी ब संघाचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. तसं शिवनेरी रोडखड ब संघाचा प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहे. तर आम्ही लॉस करतोय. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय असेल, लक्षात ठेवा. विजयी संघ आणि गोठणपूर या 2 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या गेल्यात. सुदर्शन गोठणपूर संघाला बाय मिळाले. त्याने फक्त क्वालिफाय मॅच खेळायची आहे. तसंच आपण पाहू शकाल या संघामध्ये जो संघ जिंकेल तो आपण पाहिलं तर एकता वळण या संघासोबत झुंज घेईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं नक्कीच यावेळेस तर बघूया धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 67 धावेचा पाठलाग करताना आपण पाहता शिवनेरी रोडखड ब संघाला. गोलंदाजी मार्कवरती मनीष 30 षटक प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. यावेळेस हाही गोलंदाज अप्रतिम आहे, परंतु बघूया कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. इथून आपण पाहिलं 66 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी मात्र मोठे फटके महत्वाचे असतील. यावेळेस तेच थर्रार काय कमाली गोलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजे आपण पाहिलं तर जय बजरंग सातपाटी ब या संघाकडून. कुठेतरी मात्र काही कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. अप्रतिम खेळी साकारली जाते. यावेळेस फटका फसलाय, परंतु रोमांसला आणला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे. 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या 2 पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती.
17 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 67 धावेचा पाठलाग करताना या संघाला पाहतोय, परंतु कुठेतरी संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय, कारण मोठे फटके महत्त्वाचे असतील आणि ते जर फटके आले तर मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. यावेळेस लोवर चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू हे तुमचं प्रेशर वाढवेल आणि तेच करतोय मनीष मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळी साकारली जाते. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु बघूया पुन्हा एकदा रोमांस लांडमध्ये चेंडू ट्रॅव्हल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? थोडासा फंबल झाला आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं आपण तर नक्कीच चांगला चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस जर आपण पाहिलं इथून तर नक्कीच चौकार पाहायला. कमालीचा चेंडू हाताळलाय. कुठेतरी पाहिला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळाला. इथून जर आपण एकंदरीत पाहिलं तर षटक समाप्त. अप्रतिम गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून ही पाहिली. आता मात्र जर आपण पाहिलं षटकातील शेवटचं आणि अंतिम षटक आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 22 या आकड्यांवरती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नक्कीच 67 धावेचा पाठलाग करताना येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर विजयासाठी 45 धावेची गरज. जवळजवळ आपण पाहिलं नक्कीच इथून मात्र अशक्य आहे. एखादा चमत्कार घडू शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून एक धाव परिपूर्ण. यावेळेस एक धाव आपण पाहिलं तर परिपूर्ण होताना बॅटकट लागले. बॅटकट आहे आणि धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण चेक केली तर आतापर्यंत जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं शिवनेरी रोडखड बस संघ बॅकफुटला जाताना दिसतोय आपल्याला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय. इथून मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना जय बजरंग सातपाटी ब तर एकीकडे एकता वळण या दोन संघांमध्ये असेल. नक्कीच चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने चेंडू कार्पेटला रोल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आणि इथून धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ने पुढे सरकली जाते आणि जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका आहे. उडवलाय चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आलाय इथून पाहिलं तर षटकार आणि या षटकार पाहिलं शेखरच्या बाळमधून हा षटकार पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच दुपारच्या सतत कवायत करताना आम्हाला दर्शवत आहेत की या खराब चेंडू आहे आणि नक्कीच 54 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावफलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकाल बॅटची एज आणि एक धाव ही परिपूर्ण झाली. आता मात्र षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलक जाऊन पोहोचलं 35 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू. स्लोवर चेंडू तोही आपण पाहिलं तर फसवा चेंडू. डॉट चेंडू. चला सर्वांनी हँडशेक करून घ्यायचं आहे. कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या. हँडशेक करा. नेक्स्ट मॅच एकता वळण आणि जय बजरंग सातपाटी ब दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. इच्छा असेल तर खेळू शकता लगेच, अन्यथा आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता, परंतु आपण नक्कीच हँडशेक करून घ्या. कंपल्सरी असेल.